नमस्कार, मी राणिका स्लिवाल. आपण पाहताय तर डिजिटल अहिल्यानगर. 2 दिवसांपूर्वी श्रीरामपूरमध्ये मातंग समाजाच्या तरुणांवर काही जिहादी प्रवृत्तीच्या तरुणांनी प्राणघातक हल्ला केलाय. यामध्ये हे तरुण गंभीररित्या जखमी झालेत. त्यांच्यावर अहिल्यानगरमध्ये खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान आमदार संग्राम जगताप आणि सागर बेग यांनी देखील या तरुणांची भेट घेऊन माहिती जाणून घेतली आणि पोलिसांनी याच्यावर कडक कारवाई करून या हल्लेखोरांना अटक करावी अशी मागणी केली आहे. दरम्यान आज मातंग समाजाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन हल्लेखोरांवर कडक कारवाई करून त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे. या प्रसंगी त्यांनी पोलीस उपनिरीक्षक वैभव कलबुर्गे यांना निवेदन दिले. या दरम्यान मातंग समाजाच्या वतीने संतप्त अशा प्रतिक्रिया देखील व्यक्त करण्यात आल्या. पाहुयात सविस्तर वृत्त. काल अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यामध्ये एक निंदनीय अशी घटना या ठिकाणी घडली. बुधवारी संध्याकाळी की काही जिहादी प्रवृत्तीच्या लोकांनी आमच्या मातंग समाजातील गोरगरीब व कष्टकरू करणाऱ्या तरुणांवर जो प्राणघातक हल्ला केला आहे, त्या हल्ल्याच्या निषेधात या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व मातंग समाज व आंबेडकर चळवळीतील नेत्यांनी या ठिकाणी SP साहेबांना भेटून निवेदन दिले आहे की या हल्ल्यातील जे आरोपी आहेत ज्यांना या ठिकाणी तातडीने अटक करून मोठी कारवाई यांच्यावर या ठिकाणी करण्यात यावी. कारण हे हल्ले करणारे हे ज्यांचे 2 नंबर धंदे आहेत व हे सर्व गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत. ह्यांची त्या श्रीरामपूर शहरामध्ये एवढी दहशत आहे की यांच्या विरोधात बोलायला कोणी त्या ठिकाणी उठत नाही, आवाज उचलत नाही. पण ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणी असंख्य असे लोक होते, कोणी त्यांना वाचवण्याचाही प्रयत्न केला नाही. याच्यावरूनच आपल्याला त्यांची दहशत या ठिकाणी करण्यात आहे. पण मी यांना आपल्या प्रसारमाध्यमाच्या निमित्ताने या ठिकाणी त्यांना सांगू इच्छितो की आपण गलत ठिकाणी पंगा घेतलेला आहे. आपण या ठिकाणी पूर्वी दहशत केली असेल व करत असाल, पण आपण या ठिकाणी सांगतो आम्ही बाबासाहेबांच्या संविधानाला मानणारे लोक आहोत व त्या संविधानाच्या मार्गाने आम्ही या ठिकाणी रितसर SP साहेबांना निवेदन दिलं आहे की सांगितलंय की यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आहे. तर याही ठिकाणी जर आपण थांबणार नसाल तर तुमची जिहादी वृत्ती ठेचण्याची ताकद लवजी वस्तादांनी आमच्या अंगात ती ताकद दिलेली आहे. आम्ही लवजींचे वारस आहोत. मी आपल्याला एकच या ठिकाणी सांगतोय की आमच्या नादाला लागू नका व तुम्हाला या ठिकाणी सांगतो की जे गोरगरीब कुटुंब आहे यांच्या पाठीमागे जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील पूर्ण मातंग समाज व सगळे चळवळीतील कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने मोठ्या ताकदीने त्यांच्या पाठीमागे उभे आहे व पूर्ण असा हल्ला जर या ठिकाणी केला आहे, मी आपणास या ठिकाणी सांगतो की जर याचे वाईट परिणाम जर काही उमटत असेल तर याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे. कारण ही जिहादी वृत्ती जर एवढे तुमचा महिना असेल तुम्हाला तर तुम्हाला जर तिकडे काही हिंदू तरुण तुम्हाला जर पटत नसतील तर आपण कुशल पाकिस्तानात राहायला जावा व या ठिकाणी मी आपल्या ठिकाणी थांबतो. आज 2 दिवसापूर्वी श्रीरामपूरमध्ये झालेल्या दोन तरुणावर मातंग समाजाच्या 2 तरुणांवर जो हल्ला झाला, त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज सकल मातंग समाजाच्या वतीने माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पीडित कुटुंबाच्या सर्व नातेवाईकाबरोबर आज आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. या ठिकाणी माननीय SP साहेब आम्ही यांची भेट घेतलेली आहे आणि झालेला सर्व प्रकार आम्ही माननीय SP साहेबांच्या कानावर या ठिकाणी घातलेला आहे आणि SP साहेबांना सांगितलंय की या आरोपींना त्वरित अटक करा अशी आमची प्रमुख मागणी माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी या ठिकाणी मंजूर केली आणि 2 आरोपी ताब्यात आहेत आणि एक बाकीचे जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असं या ठिकाणी आमचं आज दोघांच्या चर्चेमध्ये ठरलेलं आहे. पण मला सांगायचं एक, या मातंग समाजाच्या तरुणावर ज्या पद्धतीने या जिहादी लोकांनी हल्ला केलेला आहे, ठीक आहे, त्यांच्या डोक्यामध्ये काय प्रकार असेल मला माहित नाही, पण आमच्या या 2 तरुणावर ज्या पद्धतीने तुम्ही रक्ताच्या थारोळ्यात त्यांना पाडलेला आहे, ज्या पद्धतीने या मातंग समाजाच्या गोरगरीब जनतेच्या 2 तरुणांना त्या ठिकाणी संपवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे आणि हा जर प्रकार जर या मुस्लिम समाजाच्या डोक्यात जर असेल की मातंग समाजावर हल्ला जर केला तर आमचं कसल्या प्रकारचं वाकडं होत नाही, तर मला या मुस्लिम समाजाला सांगायचंय बहादरांनो, जर इथून पुढच्या काळामध्ये आमच्या नादी जर लागलात, अरे तुम्हाला इतिहास माहित नसेल पण मागे लहुजींची औलाद आहे आणि त्या लहुजींनी इंग्रजांना पळवून लावलेलं आहे. अरे हरामखोरांना तुम्हाला पळवून लावायला मागाचा एकदम डाव्या हाताचा मळ आहे आणि म्हणून मी सांगतो, जर मागाच्या नादी जर लागला तर पळती बोल तुम्हाला गल्ली गल्लीमध्ये घुसू, घराघरामध्ये घुसू आणि लहुजीचं दांडका हातात घेऊन हरामखोरांना तुमचा बंदोबस्त करू.
म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे का पोलीस प्रशासनाच्या पद्धतीने कारवाई करतील, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही। पण जर पोलिसांच्या पद्धतीतून सुद्धा जर आम्हाला या ठिकाणी जर सुरक्षिततेचा जर मार्ग जर निघाला नाही तर मांगांच्या लेकरांना आता हातात दंडका घेऊन या हरामखोरांचा बंदोबस्त करावा लागणार आहे, अशी सकल मातंग समाजाची मागणी आज या ठिकाणी आहे। आणि म्हणून माननीय पोलीस अधीक्षक साहेब, आपल्याला पुन्हा एकदा मी विनंती करतो, या सोशल मीडियाच्या माध्यमातून विनंती करतो की आपण लवकरात लवकर कारवाई करून या मातंग समाजाचा राग शांत करा, अन्यथा हा जिल्ह्यामध्ये इतका उद्रेक होईल, हा जिल्हा पेटल्याशिवाय राहणार नाही। आणि जर या जिल्ह्याला आग जर लागली तर याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, एवढंच मी आपल्याला या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। जय लहूजी। जो अत्याचार झाला व जो दलित मुलावर अत्याचार झाला, प्रशासनाला आमची एवढे नम्र विनंती आहे का त्यांनी जे आमच्या मातंग समाजाच्या युवकावर जे संकट आलंय त्यासाठी आम्ही सारे इथं जमा झालेलो आहेत। आमची एवढीच मागणी का प्रशासनाने आम्हाला याच्यामध्ये न्याय द्यावा, किंवा न्याय जर नाही दिला तर जी उपोषणाची आमची तारीख ठरण त्या दिवशी आम्ही टोटल सारा समाज घेऊन व दलित सारे बांधव घेऊन उपोषणाला बसू।